महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन. धुळे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसच्या चुडामन पाटील यांना 1962च्या निवडणुकीत 1,48,452 मतं मिळाली होती. त्याचवेळी उत्तर प्रदेशातल्या फुलपूर मतदारसंघातून लढलेल्या पंडित नेहरू यांना 1,18,931 मतं मिळाली होती. म्हणजे चुडामन पाटलांची 1,48,000 आणि पंडित नेहरू यांची 1,18,000. म्हणजे विक्रमी मतं मिळवलेल्या चुडामन पाटील यांची त्यावेळी दस्तूरखुद्द पंडित नेहरूंनी दखल घेतली होती. निवडणुकीनंतरच्या पहिल्या अधिवेशनावेळी सभागृहातच त्यांनी कौन हे चुडामन पाटील अशी विचारणा केली होती. नेहरूंनी त्यांना वैयक्तिक भेटीसाठी बोलावलं आणि त्यांच्याकडून त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी तसंच धुळे मतदारसंघाबाबत ही माहिती जाणून घेतली होती. तेव्हापासून या चुडामन पाटील यांच्या घराण्याचे गांधी नेहरू कुटुंबांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. चुडामन पाटील यांनी 1962, 1967 आणि 1972 अशा 3 निवडणुका धुळे लोकसभा मतदारसंघातून जिंकल्या. त्यानंतर चुडामन पाटील यांचे पुत्र रोहिदास पाटील यांनी 7 वेळा विधानसभेची निवडणूक जिंकली. अनेक वर्षे ते मंत्री सुद्धा राहिले. आणि त्यानंतर रोहिदास पाटील यांचे पुत्र कुणाल पाटील यांनी 2014 आणि 2019 या 2 विधानसभेच्या निवडणुका धुळे ग्रामीण मतदारसंघातून जिंकल्या. पण 2024च्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला आणि अवघ्या वर्षभरातच त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. नमस्कार, मी विजय चोरमारे. आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान. सत्तेशिवाय तडफडणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांच्या या प्रवृत्तींच्या संदर्भातच आपण आज व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर तिन्ही सत्ताधारी पक्षांमध्ये अक्षरशः प्रवेशासाठी रांग लागल्याचे चित्र दिसतंय. रोज कुठे ना कुठे कुठले ना कुठले प्रवेश होत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्यामुळे अनेक भुरट्या नेते आणि कार्यकर्त्यांचं सुद्धा महत्त्व वाढलंय. एरवी ज्यांचा पक्षप्रवेश जिल्ह्याच्या ठिकाणी झाला असता अशा तालुका पातळीवरच्या नेत्याच्या प्रवेशालाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित राहावं लागलेत. त्याचं एकमेव कारण म्हणजे तोंडावर आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. या निवडणुकीच्या मध्ये प्रत्येक पक्षाला आपली कामगिरी दाखवायची आहे. विधानसभेला मिळालेला जनाधार आपला कसा टिकून राहिलाय हे दाखवून द्यायचं आहे. त्याचमुळे विरोधी पक्षातल्या नेत्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी चढाओढ लागली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेते अजितदादांच्या पक्षात जात आहेत. उद्धव ठाकरेंच्या पक्षातील नेते एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जात आहेत. तर काँग्रेसचे नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. याला काही अपवाद आहेत, परंतु सर्वसाधारणपणे सूत्र हे असं आहे. सत्ताधारी महायुतीतल्या एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्याची उदाहरणही आहेत. या सगळ्यातली गंभीर गोष्ट म्हणजे आयुष्यभर काँग्रेसचे लाभ घेतलेली मंडळी निर्लज्जपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत. काँग्रेसमधून भाजपमध्ये जाण्याची वाट माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रशस्त केली. म्हणजे एवढा मोठा नेता जातो तर आपण कोण असा विचार करून छोट्या पातळीवरचे लोक, विधानसभेच्या पातळीवरचे लोकही बिनधास्तपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश करायला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर संग्राम थोपटे यांनी काँग्रेस सोडली. आता कुणाल पाटील काँग्रेस सोडत आहेत. म्हणजे ही दोन्ही नेते काँग्रेसच्या विभागीय पातळीवरच्या तरुण नेत्यांच्या मध्ये त्यांचं प्राधान्याने नाव घेतलं जात होतं. संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे दीर्घकाळ काँग्रेसमध्ये आमदार मंत्री होते. कुणाल पाटील यांची परंपरा त्याहून मोठी आहे. म्हणजे सुमारे 60 वर्षाहून अधिक काळ काँग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या घराण्यातील कुणाल पाटील यांचा विधानसभेच्या पराभवानंतर 1 वर्षातच भाजपमध्ये जाण्याचा निर्णय झाला. उद्या 1 तारखेला भारतीय जनता पक्षामध्ये मी अधिकृतपणे प्रवेश करतोय. दुपारी 2 वाजता पक्षाच्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी प्रवेश होणार आहे. म्हणजे अवघं वर्षभरही त्यांना चैन पडला नाही. विरोधात राहून संघर्ष करण्याची कुणाची तयारीच नाही हे यावरून दिसतं. प्रत्येकाला सत्ता पाहिजे. सत्तातलं पद नसेल तर सत्तेच्या वळचणीला तर आपण असायला पाहिजे अशी प्रत्येकाची इच्छा आहे. खरं तर लोकसभा निवडणुकीत धुळे मतदारसंघातून शोभा बच्चाव निवडून आल्यात काँग्रेसच्या. अर्थात त्या मालेगावच्या आधिक्यावर निवडून आल्या आहेत.
बाकी धुळ्याची जहागिरी असलेल्या कुणाल पाटील यांच्या घराण्याला स्वतःच्या मतदारसंघापलीकडे फार काही जपता जोपासता किंवा वाढवता आलेलं नाही. तरी सुद्धा उत्तर महाराष्ट्रातील आश्वासक नेतृत्व म्हणून त्यांचं सतत नाव घेतलं जात होतं. 2024च्या विधानसभा निवडणुकीत तर त्यांना स्वतःची जागाही राखता आली नाही. धुळ्यातील 5 पैकी 4 आमदार भाजपचे आणि एक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आहे. भाजपच्या राम भदाने यांनी कुणाल पाटील यांचा पराभव केला आणि भाजपकडून पराभव पत्करून सुद्धा कुणाल पाटील यांनी भाजपमध्ये जाण्याचाच निर्णय घेतला. यावरून सत्तेच्या वळचणीला जाण्याची त्यांची अगतिकता लक्षात येते. 2014 साली ते आमदार म्हणून निवडून सत्तेवर आले. 2019 मध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांना संधी मिळाली नाही. 2024 मध्ये पराभव झाल्यानंतर ते भाजपमध्ये गेले. म्हणजे असा हा सगळा प्रवास आहे. 6 दशकांपासून अधिक काळ काँग्रेसच्या विचारधारेत वाढलेला नेता भाजपमध्ये जातो. यावरून काँग्रेसने आपल्या कार्यकर्त्यांची वैचारिक जडणघडण करण्याकडे किती दुर्लक्ष केलं याची कल्पना येऊ शकते. 6 दशके यांच्या घरात काँग्रेस आहे. आजोबा पंडित नेहरूंचे निकटवर्ती होते, वडील मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते आणि स्वतः कुणाल पाटील हे राहुल गांधी यांच्या निकटचे म्हणून ओळखले जात होते. तरीही ते ज्या रीतीने काँग्रेस सोडतात, ज्या भाजप विरोधात राहुल गांधी संघर्ष करतायत त्या भाजपमध्ये सहजपणे प्रवेश करतात. काँग्रेसमध्ये काही भाजपचे एजंट असल्याचं विधान मध्यंतरी राहुल गांधी यांनी केलं होतं. भाजपमध्ये जाण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधलेले असे नेते हे खऱ्या अर्थानं काँग्रेसमधले भाजपचे एजंट आहेत. असे आणखी कोण कोण एजंट आहेत त्यांच्यावर पक्षानं बारीक लक्ष ठेवायला पाहिजे. आपली पक्षावर नाराजी नाही, आपण फक्त विकास कामांच्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं कुणाल पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलंय. कार्यकर्त्यांनी अतिशय एक सुराने, एक दिलाने, एक भावना व्यक्त केली आणि त्या ठिकाणी आपण भारतीय जनता पक्षाबरोबर गेलं पाहिजे आणि विकासाच्या प्रवाहामध्ये सामील झालं पाहिजे ही भावना लोकांची होती. आता भाजपमध्ये जाताना त्यांना काँग्रेसची काळजी वाटू लागली. त्याचमुळे महाविकास आघाडीमध्ये राहून काँग्रेस कधीही वाढू शकत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. काँग्रेस पक्ष जर आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असेल तरच ते जिंकू शकतील. महाविकास आघाडीमध्ये राहून कधीही जिंकू शकणार नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे. अर्थात महाविकास आघाडीत असतानाही कुणाल पाटील स्वतःच्या मतदारसंघात निवडून येऊ शकले नाहीत. तिथं फक्त काँग्रेस असती तर त्यांची काय हालत झाली असती याचाही विचार करण्याची गरज आहे. कुणाल पाटील यांचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपमध्ये राहूनच विकास होऊ शकतो असं त्यांनी म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली विकास कामं वेगानं होत आहेत आणि म्हणूनच आपण भाजपमध्ये प्रवेश करीत आहोत. त्यातल्या त्यात खरी गोष्ट म्हणजे काँग्रेस पक्षात देखील विकास झाला असं त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र आता काँग्रेस पक्ष ज्या पद्धतीनं काम करतोय त्या पद्धतीने पुढे विकास होईल असं वाटत नाही असंही त्यांनी म्हटलंय. म्हणजे काय हे त्यांनाच माहीत. कुणाल पाटील आता भाजपमध्ये गेलेच आहेत. आजोबा वडिलांपासूनचा 6 दशकांचा काँग्रेसचा वारसा त्यांनी अरबी समुद्रात बुडवला. 60 वर्षे घरात काँग्रेस असूनही ते काँग्रेसची विचारधारा आत्मसात करू शकले नाहीत. काँग्रेसने असे भुसा भरलेले नेते वाढवण्यापेक्षा वैचारिक पाया भक्कम असलेले कार्यकर्ते नेते घडवायला हवे. सत्ता मिळायला थोडा उशीर झाला तरी चालेल, पण ही बैठक पक्की केल्याशिवाय पुढची लढाई लढता येणार नाही. भाजप विरोधात लढण्यासाठी किंवा त्यांच्या विरोधात लढाई जिंकण्यासाठी केवळ संख्याबळ नव्हे तर वैचारिक पाया भक्कम असलेले कार्यकर्ते हवे आहेत हे लक्षात घ्यायला हवं. धन्यवाद.